पिंक तैवान या उत्कृष्ट अशा व्हरायटी पेरूच्या उत्कृष्ट अशा जमलेल्या बागेमध्ये आपण बसलेलो आहोत. नमस्कार, माझं नाव रोशन ताठे, SML लिमिटेडचा मी अहिल्यानगर विभागाचा प्रतिनिधी. आणि आज आपल्यासोबत आहेत कान्हूर येथील श्रीनाथ कृषी सेवा केंद्राचे संचालक श्री विशाल शेठ. नमस्कार. विशाल शेठ यांच्या मार्गदर्शनातून शेतकरी बंधूंनो ही बाग जी आहे ही आपण बघतोय, ही पेरूची बाग अतिशय बहरलेली आणि फुललेली दिसते. तर ह्या बागेमध्ये यांच्यासोबत ह्या शेतकरी बंधूंचं देखील तेवढंच कष्ट आहे. विशाल शेठ यांच्या मार्गदर्शनामधून ही बाग फुलली, तर आपण ह्या बाग फुलण्यामागे काय रहस्य आहे, यांनी ह्या बागेसाठी काय उपाययोजना केल्या हे आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया. विशाल शेठ, प्रथमतः नमस्कार माझा सर्वांना. ह्या बागेसाठी ना पहिली गोष्ट म्हणजे शेतकऱ्याचे कष्ट आणि त्यानंतर आमचं मार्गदर्शन आणि त्यानंतर तुमचं पण सपोर्ट. त्यानंतर आम्ही याच्यासाठी ह्या पेरूमध्ये सल्फर मिल कंपनीचं टेक्नोजेट झालं, त्यानंतर सलानेक्स झालं. बेसल डोसमध्ये आम्ही सलानेक्सचा वापर केला होता, याच्यात वापर केला. हो. अच्छा. त्यानंतर बाकीच्या म्हणजे कॉम्प्लेक्स खताबरोबर सलानेक्स पण दिलं होतं. बरं. त्यानंतर वेळ टाईम टू टाईम फवारे, त्याचबरोबर आपलं स्टील हायब्रिड याचे फवारे चांगल्यापैकी घेतलेले आहेत. तसंच उच्च प्रतीचे वॉटर सोल्युबल खतं, त्यामध्ये कर्तव्यपूर्ती कंपनीचं त्यांचं 134013, त्याच्यानंतर 06020 ह्या ग्रेड त्यांचं पण वापरलेलं आहे आपण. आणि आपलं काय झालं, टेक्नॉलॉजीला आम्ही ना एक सरासरी 2 महिन्यानंतर त्याचा एक डोस घेतोच. म्हणजे प्रत्येक 2 महिन्यानंतर त्याचा 60 दिवसानंतर आम्ही रेग्युलरली यूज करतो. बरोबर. म्हणजे जी ORT टेक्नॉलॉजी आपल्या टेक्नॉलॉजीमध्ये तिचा तुम्ही पुरेपूर वापर करून. हो, आता साहजिक वापर केलाच पाहिजे ना, शेतकऱ्याला पण फायदा झाला पाहिजे. बरोबर, नक्कीच. पण टेक्नोझेड आता 2 वर्षापूर्वी हे शेतकरी तुम्ही म्हणता वापरत नव्हते, तर त्यात आता काय त्यांना बदल झाला? हा फळाचा लाग बघा तुम्ही. बरोबर, काही ठिकाणी बघितलं फांद्या मोडून फांद्या मोडल्यात अक्षरशः. शेतकरी सुद्धा म्हटलं काय केलं तुम्ही. आता काय येतो, बऱ्याच ठिकाणी झाड फांदी मोडली अक्षरशः फळाच्या वजनाने. आणि हा ऑलरेडी हार्वेस्टिंग झालाय आता 3 दिवसापूर्वी. हार्वेस्टिंग झाली. त्याच्यानंतर हा प्लॉट आता परत एवढा बहरलेला आहे. बरं. म्हणजे आता त्यांचा हा 1 एकरचा प्लॉट आहे. त्यांचा पहिला तोडा हा माझ्या मते काहीतरी 2200 किलोचा गेला. जबरदस्त. एकही फळ छोटं तुटलेलं नाही. म्हणजे एवढा क्वालिटी प्लॉट निघलाय. शेतकरी पण खुश आहे. नाही, हीच तर तुमची खरी जी कमाल आहे, ही पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे आणि त्याचाही फायदा तुमचं पण मार्गदर्शन भेटतं टायमाला. त्यानंतर कर्तव्यपूर्ती साहेब पण सपोर्ट करतात भरपूर. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.